टू माय चॅनेल. आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. गुलाबजामला गुलाबजाम का बोलतात? त्यात आपण गुलाब टाकत नाही तरी गुलाबजामला गुलाबजाम बोलतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, मला नाही माहिती. तर आपण गुलाबजाम बनवणार आहोत. जसं की तुम्ही माझी ढोकळ्याची व्हिडिओ बघितली, मी सगळे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करते. पण हे आपण पूर्ण बनवणार आहोत. तर हे कसं बनवतात आधी हे खोलूयात, तरी बघूया काय आहे आतमध्ये. तर माहिती कसं काय असेल. हे आहे आतमध्ये. आधी आपल्याला ह्याचा डो बनवायचा आहे, पीठ ह्याचं. तर त्यासाठी आपल्याला लागेल आई. आई एक मिनिट इकडे ये ना. तर हा बाउल आहे, दूध पाहिजे. आता दूध दे ना प्लीज. सो गाइस, दूध भेटलेलं आहे, आईने दिला. बाउल पण भेटलाय. आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. सो गाइस, हे असं कापायचं, हे असं कापायचं, हे ह्याच्यात घ्यायचं. पण मला असं का वाटतं की आपण ह्याच्यात नाही घ्यायला पाहिजे. हे पीठ आहे, ह्याच्यात दूध ओतायचं. असं दे. ह्याच्यात आपण दूध टाकलंय. ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. दूध जास्त झालं काय? मला नाही वाटत. तुम्हाला काय वाटतंय? जास्तच झालं दूध. पण नाही जास्त झाला, काय झाला गोळा. खरा काय माहित, मी नाही कॉन्फिडन्सने सांगू शकत तुम्हाला की झालं की नाही. कारण जेव्हा मी लास्ट टाइम ढोकळा बनवलेला तेव्हा मी अशीच खुश होती की अरे वा, ह्याचं पीठ तर किती लवकर झालं. पण तो ढोकळा नाही झाला, तर ढोकळ्याचा शिरा झाला. सो मला ह्याचा काही अलग बनवायचं नाही. मला जर मी गुलाबजाम बनवते तर गुलाबजामच बनवायचा आहे. मतलब गुलाबजामच बनला पाहिजे याचा. तू गुलाबजाम बन, मग मी तुला एक गुलाबजाम देईन जर तुम्ही चांगला गुलाबजाम बनलास तर. हे पीठ बनलंय आपलं, का दिसतंय. ह्याचा स्मेल पण मस्त येतोय. सो ह्याला काय करायचं असतं, असं घ्यायचं आणि गोल गोल बनवायचं. बनला गुलाबजाम. सोपं आहे. आता काय करायचं आहे, आता कढई घ्यायची, कढईत तेल टाकायचं. मी किचन खराब करत नाही, मी फक्त माझं काम करते. आई कढई कुठे आहे? आई, या किचन मध्ये मला भेटत कसं नाही. कधी असं झालं तर आपण कुठल्या आपल्याला तर मला समजा किचन मध्ये काहीतरी पाहिजे. आता समजा मला साखर पाहिजे, तर मी बोलली की साखर, आणि साखरेच्या डब्याने आवाज दिला हा मी इथं आहे. चांगलं आहे ना, तसं व्हायला पाहिजे. असं कधी होईल? किती दिवस मी असा आवाज देऊ की आई केला की आपल्याला एक कटोरी वाटी दूध टाकायचंय. नाही होत बरोबर. किती वेळ, किती पेशन्स ठेवायला लागतात की थोडं थोडं होता, थोडं थोडं होता. आणि मग एकदम जास्त ओतलं की ते पातळ पण होतं. नाही, मग त्याच्यामध्ये चपातीचं पीठ टाकायचं. काय फरक पडतो? तुला माहितीये चपातीचं पीठ त्याच्यात आहे, मला माहिती आहे. नाही तर तांदळाचं पीठ पण टाकू शकतो. पप्पा दादाला तुला माहितीये, तिथं खातीलच बिचारी. मला काहीतरी करू दे. सो वाईज मी आता लायटर लावला. काकड्या खराब व्हायला लागल्या त्या काकडीचं काय. आता हे जे आपण ठेवलंय पाणी आणि काय बोलतात त्याला, साखर, हे गॅसवर ठेवूयात. जाम गरमी होती किचन मध्ये. कधी पण काम असं करायचं की आपल्याला हेल्प करायला एक माणूस सोबत लागलच, नाही तर ते होऊ शकत नाही. ह्याच्यात वेलची टाकली आपण, बघूया. तळायला हे घेतात, त्याला काय बोलतात? झारा. मी तुम्हाला गुलाबजाम नाही दाखवले, सॉरी. सो गाईज, हे आपले गुलाबजाम तयार झालेत, जे की मी पीठ बनवलं, आईने काय बोलतात ते गोल गोल केले, गोळे केले बाबा, गोल गोल गोळे केले मम्मीने. आणि आता आपण ह्याला काय तळणार आहोत.
हे असं बनवायचं, हे असेच झाले पाहिजे, मस्त दिसतात. वास पण छान येत असेल. पसरली नाही पाहिजे. हे गुलाबजाम बस, हे गुलाबजाम फुटले नाही पाहिजे. तेच ना. अगं आधी एकच टाकून बघायचं ना. त्याच्या दुसऱ्या एवढे कशाला टाकले ते चिटकले ना. नाही चिटकले. आई चिटकती. अगं स्लो ठेव गॅस. अगं पूर्ण स्लो ठेवला पण ते हे हो. चिटकले. अरे नाही रे बाबा, गप जरा तू. कशी चिटकती आणि चिटकती. हलवू नको. हलवल्याने काय झाले तरी पण ते मग काळे का वाटतात. अरे तर तेल सुरुवातीचं तापलंय ना, त्यामुळे आतून त्याला तेल नको लागायला. पाणी व्यवस्थित घेतलेलंस ना अंदाजे. नाही पण कुठलं पाणी घेतलेलंस? फिल्टरचं घेतलेलंस ना? नळाचं. फिल्टरचं का नाही घेतलंस? नाही पण फिल्टरचं घेतलं ना पाणी. तुला माझा विश्वास नाही काय? नळाचं पाणी कसं घेईन? फिल्टरचं घेणार ना. शिजू दे. अगं हो पण ते आतून कच्चेच असणार. म्हणून त्याला चांगले द्यायचे. तर मग गाईज, गुलाबजाम भलेही असे वाटतील तुम्हाला की ते फुगले, पण ते बनलेले नसतात. तर प्लीज टाइम घ्या. हे काम अंदाजे नसतं करायचं. हे काम पेशन्सनी करायचं असतं. भलेही तुमची मम्मी बोलेल तुम्हाला की अंदाज वाटतोय तुला शिजले तर काढायचे, तर नाही ते शिजूपर्यंत थांबायचं आहे. कळलं? तो माईक धोकेबाज दगाबाज निघाला. आत्ताच त्याची बॅटरी लो व्हायची होती. तू लावलास ना बाळा सकाळपासून. तू लावलास तर तू नाही काय, पण तो धोकेबाजच होता. जरा लाल झाले जास्त. मला नाही वाटत हातून शिजले गाईस. अगं शिजलेत माझी आई. चांगले नाही शिजले गाईस. तयार झाले नाही वाटत मला. नाही वाटत. फोडून बघायचा. गाईस बर्थडे करूयात माझा. काही एवढूशे गोळे. हे किती गाईस आई बोलते की हे गुलाबजाम शिजलेत. माझं म्हणणं आहे की नाही शिजलेत. तर आता आपण बघूया. नाही स्टार्टिंगचे आहेत म्हणून लाल झाले जास्त. आता होतील. खाऊन बघ. मला खरं तर ना असेच गुलाबजाम, मला ना जास्त पाकात भिजलेले गुलाबजाम नाही आवडत. मला असं असतं की असेच गुलाबजाम घ्यायचे, त्याच्यावरती पाक तो तयार करायला ठेवला, त्याच्यावरती पाक टाकायचा आणि खायचं. मला नाही आवडत की ते पूर्ण मऊ मऊ झालेले गुलाबजाम. मला क्रिस्पी आवडतं. शिजलाय का तू? बघू तुला वाटतंय गरम आहे. हा काय ग दीदी? शिजलाय गाईस. मम्मी इज ऑलवेज राईट. मम्मी इज ऑलवेज राईट. कधी स्वतःचं डोकं नसतं चालवायचं. ती अंदाजे बोलून पण आपला ढोकळा एवढा सुंदर बनवू शकतो. तर तो खरंच चांगला झालेला. चवीला किती भारी. पण तो माझ्या दादानी पण टेस्ट केलेला. खरंच मी रेकॉर्ड नव्हतं केलं पण त्याने टेस्ट केलेला. त्याची चव चांगली होती. पण तो सोडा आता झाली गेलेला सुगंधीला मिळाला. बघा काय फुटताय किती छान. मीठ कमी आहे. मीठ टाकत तरी काय ते करायचं. मला आता आळूवडी करायची. चाशणी झालेली आहे आपली. इकडे आपलं गुलाबजाम फ्राय होत आहेत. हे आपले गुलाबजाम आणि हे आपलं गुलाबजाम. गुलाबजाम जामच भारी झालाय गुलाबजाम. आपण याला टेस्ट खूप सॉफ्ट झालाय. गुलाबजाम तरी चांगला झालाय आपला. खरंच जाम मस्त झालाय. तुम्ही जसं जसं आम्ही बनवले रेसिपी, म्हणजे मी आणि आईने, ती तुम्ही बघून फॉलो करू शकता. खूप छान झालंय. ये ना खाऊन बघ ना. इकडे या. इकडे या. गरम आहे काय? तुला माझ्यावर विश्वास नाही आहे? गरमच आहे. एक नंबर आहे. मस्त गरमच होतं गाईस थोडंसं. चव पण पण खरंच खूप छान झालेत गुलाबजाम. खूपच जास्त उत्तम गुलाबजाम बनवलेत आईने. आणि मी जास्त काम आईने केले. मी थोडंफार काम केलं. असं नाही बनता येणार. तर तुम्ही हे ट्राय करू शकता घरी. आणि प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. 1000 पेक्षा जास्त लोक व्हिडिओ बघतात. 1400 2000 पर्यंत लोक व्हिडिओ बघतात येऊन, पण सबस्क्राईब नाही करत. काय फ्री आहे. जाऊन फटाफट सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. बाय बाय.